मला की नाही मंथच्या स्टार्टिंगला कामं येतात आणि ह्याचा मला खूप वेळा अनुभव सुद्धा आलाय. तर मी ना मस्त शूटसाठी चाललेले, मेकअप शूटसाठी. माझा साऊथ लुक होता त्यामध्ये. तर भावाला म्हटलं, भावा मला तेवढा CBS पर्यंत सोड, कारण तिथनं पुढं मला गडिंग्लजला जायचं होतं. आणि तेवढ्या ट्रॉफिकवाल्यानं आम्हाला पकडलं का, तर हा अंडर एज होता आणि माझ्याकडे लायसन्स सुद्धा नव्हतं. चांगलं गपगुमान शूटला चाललेलं, तर हा मला पहिला प्रॉब्लेम त्यामध्ये आलेला होता. आणि प्रॉब्लेम कुणाच्या नशिबात नसतात, सगळ्यांच्या नशिबात असतात. तर मी स्वतःला असं म्हटलं, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. मग त्यांना देण्यासाठी मी कॅश काढून आणली आणि त्यांच्यासोबत कसं बोलतात लिटरली मला माहित नव्हतं की ट्रॉफिकवाल्यांना पकडल्यावर काय बोलायचं असते आणि कसं काय हँडल करायचं असतं. बट ठीक आहे, माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता हा गाडी घेतल्यापासून. आता इथून पुढे पण खूप येतील, जोवर मी लायसन काढत नाही तोपर्यंत तरी. आणि ही 2 जूनची गोष्ट आहे, मी आता एडिट करून पोस्ट करते गाईज. आणि ह्या सगळ्यामध्ये माझा खचून अर्धा 1 तास तरी गेलताच. तेवढ्यात मग बस आली, बस पकडून मी बसने गडिंग्लजला गेले आणि त्या गोष्टीमुळे मला तिकडे पोहोचायला वेळ झाला. त्यात मी एकटीच चाललेली म्हणल्यावर मला खूप बोर झालं जेव्हा मी बसमधून ट्रॅव्हलिंग करत होते. त्यात मी बर्ड्स सुद्धा आणले नाहीत आणि 1 तास मी बसमध्ये अशीच बसलेले. देन फायनली पोहोचल्यावर पहिल्यांदा मी खाऊन घेतलं आणि ह्या मेकअप आर्टिस्ट होत्या ज्यांनी माझा एकदम बेस्ट लुक केलाय. मला खूप आवडलेला तो पर्सनली. खाऊन वगैरे झाल्यावर आम्ही त्यांच्या मेकअप स्टुडिओमध्ये जाऊन त्यांनी पहिल्यांदा हेअरस्टाईल वगैरे केली, त्यांनी लेन्स वगैरे लावले डोळ्यात. आणि लेन्स डोळ्यात घालणे हे खूप म्हणजे असं काम आहे की त्याने खूप डोळ्याला त्रास होतो. म्हणजे थोड्या वेळासाठी डोळ्यातनं लिटरली पाणी येतं. बट लुक झाल्यानंतर ना तेच डोळे किती भारी दिसतात बघा. आणि हा माझा फायनल लुक होता जो की मला खूप आवडलेला. आणि कमेंटमध्ये तुम्ही सुद्धा सांगा की मी कशी दिसत होते. देन नंतर ना मी कव्हर करून घेतलं स्कार्फने, कारण गाडीवरून जायचं होतं. शूट वगैरे एका मस्त नदी ठिकाणी गेलो होतो आम्ही, तिथे शूट वगैरे केलं. देन एवढ्या सगळ्यात रात्र झाल्यानंतर एक 8 वाजले असतील, 7-8. त्यानंतर ना आम्ही पहिल्यांदा मेकअप स्टुडिओमध्ये त्यांच्या गेलो. मी चेंज वगैरे केला आणि मग डायरेक्ट कोल्हापूरला यायला मी बसमध्ये बसले आणि परत घरी रिटर्न आले. सो असा गेला माझा आजचा दिवस. सो थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. बाय बाय.